काही गोष्टी आम्ही हेतुपुरस्सर तुझ्यापासून लपवल्या. तुझ्या गर्भाशयातल्या पाण्याची पातळी खूप कमी झाली म्हणजे असं निदान डॉक्टरांनीच केलं. काही गोष्टी तुला अंधारात ठेवून आम्हाला कराव्या लागल्या. तुला सतत आराम करायची ताकीद देत राहणं, सत्यजितनं गौरांग आणि नेत्राच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनला नकार देणं, हे सगळं त्याचाच एक भाग होता. मी चुकले आई. मला यांच्या भावना कशा काय नाही समजल्या. माझ्यात आणि इतरांच्यात मग काय फरक राहिला. यांचं माझ्यावर असलेलं प्रेम मला माहीत असूनही मी यांना कसं काय चुकीचं ठरवून मोकळी झाले. आई मला माफ करतील ना ग? हे माझ्याशी पुन्हा बोलतील ना? मी काढू शकेन ना यांची समजून? नक्की मी काढेन यांची समजूत. नक्की काढेन. तू आहेस माझ्या पाठीशी. मग फायनल ना? आता जाणार ना? चल सोडतो तुला. नाही नको, मी जाते ना चालत. काय चल ना. अरे इथेच तर आहे बस स्टॉप, मी जाईन चालत. हा एवढंच जरा बरं वाटलं असतं मला. तू बसली असती, तुला परत एकदा फिरवता आलं असतं बाईकवर. सुहास खरं सांगू तुला, एका अर्थी बरंच झालं गिरिजा माझी गाडी घेऊन गेली ते. खरं म्हणजे माझ्याकडे जेव्हा गाडी नव्हती ना, तेव्हा माझं काही काम असलं ना तर तीच मला तिच्या बाबांची गाडी आणून द्यायची. आता तिला गरज लागली की ती माझ्याकडे गाडी मागते. तर मलाही कसली काही गरज लागली तर मी सरळ तिला फोन करतो. खूपच घट्ट मैत्री आहे नाही तुमची. मग अजून काय काय आणि कुठल्या कुठल्या वस्तू वापरते ती तुझ्या? तुला एक्झॅक्टली काय म्हणायचंय प्रिया? मला एक्झॅक्टली काय म्हणायचं हे तुला कळतंय. मी फक्त एक साधा प्रश्न विचारला की नाही, तू हा साधा प्रश्न विचारला नाहीस प्रिया. हे विचारण्यामागे तुझा नक्की काहीतरी वेगळा हेतू आहे. कसला हेतू सुहास? प्रिया, आर यू जेलस? जेलस? मी कशाला जेलस हो? अच्छा, का मी जेलस व्हावं असं तुमच्यात काहीतरी आहे असं तू सांगण्याचा प्रयत्न करतोस? मी असं कधी म्हटलं? कधी म्हणजे? आत्ताच तर तू असं म्हणालास. मी कुठे असं म्हटलं? प्रिया, माझ्या म्हणण्याचा तो अर्थ नव्हता. सुहास प्लीज, बास झालं. पुन्हा परत तेच. आणि मी उगीच काही बोलत नाहीये. माझ्या डोळ्यांना जे दिसलं तेच मी बोलते. आता तूच बघ ना, मी माझ्या होणाऱ्या नवऱ्याच्या घरी पहिल्यांदा जाते. तिथे त्याची चांगली खूप जवळची मैत्रीण येते. ती जवळपास घराची मालकीण असल्यासारखी घरात वावरते. माझ्याच समोर माझ्या होणाऱ्या नवऱ्याचे गालगुच्चे घेते. आता या सगळ्याचा मी काय अर्थ काढायचा तूच सांग. प्रिया, तिच्या वागण्याचा हा असला अर्थ अजिबात काढू नको. शी इज व्हेरी गुड फ्रेंड ऑफ माइन. लहानपणापासूनची माझी मैत्रीण आहे, खूप जवळची मैत्रीण आहे. मैत्रीण जाऊ दे, ती माझा मित्र आहे असं समज. मित्र आहे. वा, आता मित्र या नावाखाली तू आणखी काय काय? बास प्रिया, बास झालं. काय बोलतेस तू? हे आता अति होत आहे. हे बरं आहे तुझं. मी नेमका मुद्द्याचा प्रश्न विचारला की तुझं अति होत आहे असंच तुला वाटतं. सुहास, मी इतक्या लांब तुला भेटायला तुझ्यासाठी आले आणि तुम्हाला एकदाही थांब असं म्हणाला नाहीस. पण मी तुला असं म्हणालो होतो ना की मी सोडतो तुला कोल्हापूरला म्हणून. सुहास, थांब आणि सोडायला येतो यामध्ये खूप फरक असतो. तू थांब असं एकदा तरी म्हणालास का? मान्य आहे, मी थांब असं स्पष्टपणे म्हणालो नव्हतो. पण तू सुद्धा सत्यजित आणि मंजिरीच्या लग्नाच्या वाढदिवसाचं कारण पुढे केलंच होतंस ना. एक गोष्ट सांगू, कुठल्याही सभ्य घरातल्या मुलीला अंधार पडायच्या आत घरी जावं असंच वाटतं. तिच्या प्रियकराचं कर्तव्य असतं की त्यांनी तिला थांबवावं. तू जर त्या हक्काने त्या प्रेमाने मला थांबवलं असतंस ना तर मला खूप बरं वाटलं असतं. कदाचित मी थांबलेही असते. मी जर तिकडे गेले नाही तर सत्यजित मंजिरीच्या लग्नाचा वाढदिवस साजरा व्हायचा राहणार नाहीये. पण तू मला एकदाही थांब असं म्हणालाच नाहीस. कदाचित तुझी तशी इच्छाच नसेल. तुझे रात्रीचे काही वेगळे प्लॅन्स असतील.
गिरीजा बरोबर? रात्री सुद्धा येते का तुझ्या घरी? आज आली होती तशी? जा तू प्रिया, जा. तुला उशीर होत असेल ना, जा. मला आता या ठिकाणी तमाशा करायचा नाहीये. जा तू. आता खूपच भरकटल्यासारखी बोलतीयस तू. भरकटल्यासारखी मी बोलत नाहीये. उलट तू माझ्याशी कसा वागतोस ना याचा विचार कर तू. मंजिरी, आजी काय ग पोरी? काळजीत दिसतीस तू. काळजी करण्यासारखंच केलंय ना मी आजी. सत्यावरचा रुसवा गेला नाही बाई अजून. आजी बस. सगळी सगळी माझीच चूक आहे आजी. आईंनी सांगितलं मला. खरंच खूप खूप अपराधी असल्यासारखं वाटतंय. तुम्हाला माहिती होतं ना सगळं आजी, मग तुम्ही तरी सांगायचं ना मला. अगं काही गोष्टी भल्यासाठीच लपवायच्या असतात. हो, आईंनी सुद्धा हेच सांगितलं मला. पण आता मला कळत नाही की माझी चूक मी कशी सुधारू. खरं सांगू पोरी, शालिनीने तुला समज सांगितलं हे एका अर्थी चांगलंच झालं बघ. नाही म्हणजे कधी कधी काही काही गोष्टी समजणं गरजेचं असते. अगं अशी काळजी करून प्रश्न थोडेच सुटणार आहेत. हे बघ पोरी, त्यासाठी सत्याबरोबर बोलायला पाहिजे ना. हा, मी तुला सांगितलं होतं नवरा बायकोच्या नात्यामध्ये रुसवा फुगवा हवा म्हणून, बरोबर ना? पण आता मी तुला सांगते, ह्यो अबोला ह्यो रुसवा फुगवा येळीच संपला पाहिजे बघ. त्यातच गोडवा असतोय. समदे म्हणतात नवरा बायकोचं नातं हे रेशमाच्या नाजूक धाग्याने बांधलेलं असतंय म्हणून. ते तसं असतं का नाही मला ठावं नाही, पण या म्हातारीला आयुष्याचे टक्के टोणपे खाऊन एवढं मात्र समजलं या बघ की नवरा बायकोचं नातं हे परमेश्वराने बनवलेलं जगातलं सर्वात सुंदर नातं असते. हे नातं जेवढं नाजूक असतं नव, तेवढीच त्याची ईन घट्ट असते. आणि ही ईन घट्ट कधी बनते? जेव्हा नवरा बायकोचं एकमेकावर प्रेम असतं. माझ्या सत्याचं तुझ्यावर जीवापाड प्रेम आहे पुरी. हे मी तुला सांगायची गरजच नाही, तुला ठाव आहे ते आहे ना. म्हणून सांगते, सच्च्या मनानं त्याच्याशी बोलायला लाग. रुसवा सोडून दे. तो पागळतो का नाही ते बघ. आणि पोरी, अगं शाली सांगत होती उद्याला तुमच्या लग्नाचा वाढदिवस आहे म्हण. हा, मी सांगते तुला, तुला सत्या छानशी भेट देणार बघ. माझा विश्वास आहे. खरंच किती छान बोलता तुम्ही. एक विचारू आजी? अगं एक कशा पायी 10 विचार. आजी, तुमच्या लग्नाच्या वाढदिवशी आजोबा तुम्हाला काय गिफ्ट द्यायचे ते ऐकायचंय मला. खुळी ग माझी पोरती. अगं आमच्या काळात असं काही नव्हतं ग, पण ह्यांनी मला काय बी कमी पडू दिलं नाही. घरच्या लक्ष्मीचा मान दिला मला. आमच्या काळात नवऱ्यानं नुसतं हसून जरी बघितलं नव, तरी कुबेराचा खजिना मिळाल्यासारखं वाटायचं. खूपच घट्ट मैत्री आहे नाही तुमची. मग अजून काय काय आणि कुठल्या कुठल्या वस्तू वापरते ती तुझ्या?
रात्री तुझे वेगळे प्लॅन्स असतील गिरीजा बरोबर. आता खूपच भरकटल्यासारखी बोलतेस. भरकटण्यासारखी मी बोलत नाहीये. उलट तू माझ्याशी कसा वागतोस ना याचा विचार करतो. कोण तुम्ही? मी ओळखलं नाही तुम्हाला. रुमाल घ्या, रुमाल घ्या, डोळे पुसा आणि मनसोक्त रडा. स्वतःला मोकळं करा. आणि त्याने अशी काही चूक केली नाही की त्याला रडावं लागतं, त्याच्यावर अशीच पाळी येते. त्यामुळे टेक दिस हँडकरचिप अँड क्राय एज लॉंग एज युअर वॉटर सप्लाय डझंट गेट फिनिश. मी असं म्हटलं की मी तुम्हाला ओळखलं नाही. कोण तुम्ही? बघा आता तुम्हीच बघा. तांबडे बाबा आणि शिष्टाचार परिशिष्ट 62 त्यात त्यांनी सांगितलंय आत्मस्तुतीत रमू नये. फॉर दिस पर्पज देयर इज अ मॅन बिहाइंड मी. संखे कम विथ द इन्फॉर्मेशन. ओ प्रेमवीर, तुम्ही यांना ओळखलं नाही? भक्ताभिमानी, भक्ताभिराज, तांबडे बाबांचे सूत, अबलांचे पालन करते, रुद्राक्ष माळा मंडित. विचारा आम्ही तुम्हाला का मारलं. तुम्ही विचारा विचारा आम्हाला विचारणार आहात की नाही तुम्ही की आम्ही तुम्हाला का मारलं. विचारा, लवकर विचारा, लवकर विचारा आम्हाला आम्ही का मारलं. विचारा संख्ये, आम्ही तुमच्या विचारण्याची वाट बघतो. विचारा, लवकर विचारा, लवकर विचारा संख्ये. का मारलं साहेब? आमचा परिचय आहे, कमालगाडी आहे. किती विशेषण थोडक्यात सांगायचं एकच. स्वादा होळकर दादा. संकेत, तुमचा इथला कार्यभाग संपलेला आहे. जाऊन तांबडे बाबांवर छत्री पकडा. जी. हो माय फ्रेंड, माय डिअर फ्रेंड, एक तक्रार आहे तुमच्याबद्दल. तुम्ही ENT उघडे ठेवून जगाकडे बघत नाही. कान नाक डोळे म्हणजे तुम्हाला भवताल कळेल, जीवन कळेल. तुमचं जीवनाकडे लक्ष नाहीये. मी अतिशय चांगला माणूस आहे, तसा माझा कोल्हापुरात गवगवा आहे. फक्त एक विनंती आहे, त्या मोतीवाल्या बाईचा नाद सोडून द्या. मोतीवाल्या बाई म्हणजे कोण? प्रिया, माय पास्ट लव्ह लाईफ. तेव्हा त्यांच्या नादी लागू नका. विषाची परीक्षा घेऊ नका, त्याच्यापेक्षा टेक केअर घ्या. हे बघा, मी माझी काळजी घ्यायला समर्थ आहे. तुम्ही माझी काळजी करायची काही गरज नाही. आणि असं काय केलंय काय प्रियाने? बघा आता तुम्हीच बघा. अख्ख्या गावानं समोर शिमगा खेळला आणि ह्यो विद्वान विचारतो रंग कुणाकुणाच्या गालाला लागला. तुमच्या जीवनात तुमचं लक्ष नाही. माय बेटर हाफ, माय वाईफ मंजूषा होळकर केम टू युअर प्लेस ऑन द ओकेजन ऑफ साखरपुडा ऑफ युअर्स. आणि त्यांनी तिथे एक पेपर वाचला, एक थिसीस वाचला, जीवनाविषयक आपला दृष्टिकोन सांगितला. तेव्हा कुठं होते तुम्ही? तुमचं लक्ष नाही. आय अगेन रिक्वेस्ट यू, मोतीवाल्या बाईचा नाद सोडा. अहो तुम्ही अमेरिकेचे, अमेरिकेला जाणार. तिकडे काय तुम्हाला मुलीच मुली, गोऱ्या गोमट्या, चिकण्या चोपड्या. तेव्हा हा नाद सोडा. आय रिक्वेस्ट यू. तेव्हा दादा होळकर तुम्हाला विनंती करतात, नम्र विनंती करतात की कृपया मोतीवाल्या बाईचा नाद सोडा. तुम्ही मला हे समजावताय का धमकी देताय? धमकी आणि आम्ही आणि धमकी. तांबडे बाबा आणि शिष्टाचार परिशिष्ट 16 अगदी आधीच्या अध्यायात लिहून ठेवलंय, धमकी कधी देऊ नये कुणा. संख्ये, जी कम हिअर जी as fast as you can. जी जी जी. पर्सनल कोचिंग क्लास इज ओव्हर. हा, मग याचं काय करायचं?
यांना पायी घरी जाऊ द्या. पायी चालणे हा अलीकडच्या काळातला लोकप्रिय व्यायाम प्रकार आहे, आरोग्यास हितकारक. या. एक्सक्यूज मी, मला तुमच्या घराचा पत्ता देता का जरा? है ना? द्या. ऍक्च्युली इट्स व्हेरी इझी अँड सिम्पल. आय विल टेल यू. दादा होळकर, कोल्हापूर 1. पण मी पत्ता का मागतोय ते नाही विचारलं. का घेताय तुम्ही माझा पत्ता? माझ्या आणि प्रियाच्या लग्नाची निमंत्रण पत्रिका पाठवायचे म्हणून. पत्रिका पाठवायला? मग संख्ये यांच्याही घरचा पत्ता घेऊन ठेवा. जी. विचारलं नाही आम्ही तुमच्या घरचा पत्ता का घेतोय ते? का? कारण तुमचं घर आम्हाला अगदी सहज आणि अगदी सहज सापडलं पाहिजे म्हणून. मी राहिलं लग्न पत्रिकेचं. जरूर पाठवा पत्रिका. एनवलप मधनं घालून पाठवा. कारण ये गानी शादी में अब्दुल्ला दीवाना, ऐसे मनमौजी को मुश्किल है समझाना. ये गानी शादी में अब्दुल्ला दीवाना. तुम्हाला समजलं ना युवक? तुम्हाला समजलं ना? ये गानी शादी में अब्दुल्ला दीवाना. प्रिया, आलीस? भेटलीस सुहासला? हो. प्रिया, काय झालंय? काही प्रॉब्लेम आहे का? तुझा चेहरा असा पडल्यासारखा का दिसतोय? सुहास काही बोलला का तुला? मला सांग. नाही नाही, सुहास काही बोलला नाही आणि मला पण काही झालं नाहीये. ते प्रवासात थोडंसं थकल्यासारखं झालं, बाकी काही नाही. प्रिया, खरं सांगतेस ना तू? अगं हो. नक्की? हो नक्की. तुम्हाला खूप उशीर झाला. तुम्हाला 12 वाजून गेलेत. आय एम सॉरी. खरंच चूक झाली माझी. आईंनी सांगितलंय मला सगळं. पण तुम्ही विश्वासात घेऊन सांगायला हवं होतं का मला सगळं? अहो, माझी खरंच चूक झाली. आय प्रॉमिस, मी इथून पुढे आपल्या बाळाची खूप काळजी घेईन. मी खोटं नाही बोलत आहे.
अहो, हे हॅपी अॅनिव्हर्सरी. मी काहीही बोलायचं नाही. चूक, माफी काहीच नाही. आत्ताचा हा क्षण फक्त तुझा आणि माझा आहे. हं? अजून मला विश नाही केलंस म्हणजे हॅपी मॅरेज अॅनिव्हर्सरी.